असं म्हटलं जातंय की एका रात्रीत 30 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरल्या आहेत आणि सूत्रांच्या माहितीनुसार हा आकडा पुढे जाऊन 1 कोटीपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे गावातल्या जवळपास निम्म्या महिला या योजनेतून बाहेर होऊ शकतात. लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबरच्या हप्त्याला अखेर मंजुरी मिळाली आहे आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी 42 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून पैसे वाटपाचे आदेश दिलेत. म्हणजे पहिल्या टप्प्यात 20 जिल्ह्यांमधल्या तब्बल 1,30,00,000 भगिनींपर्यंत हे पैसे पोहोचणार आहेत. बरोबर. पण येथेच की नाही या बातमीचा सरळसोट अर्थ संपतो आणि खरी गुंतागुंत सुरू होते. कारण गोष्ट इतकी सोपी नाहीये. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याप्रमाणे हा हप्ता असा सरसकट सगळ्यांना मिळणार नाहीये. सरकारने एक मोठी अदृश्य चाळणी लावली आहे असं म्हणूया, आणि या चाळणीतून कोण टिकणार आणि कोण बाहेर पडणार हेच आज आपण समजून घेणार आहोत. कारण जी आकडेवारी समोर येते ती खरंच धक्कादायक आहे. असं म्हटलं जातंय की एका रात्रीत 30 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरल्या आहेत आणि सूत्रांच्या माहितीनुसार हा आकडा पुढे जाऊन 1 कोटीपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे गावातल्या जवळपास निम्म्या महिला या योजनेतून बाहेर होऊ शकतात. हे कशामुळे घडतंय? याचं कारण म्हणजे सरकार आता अंदाजावर किंवा ढोबळ निकषांवर काम करत नाहीये. ते आता थेट डेटावर अवलंबून आहेत. पूर्वी अर्ज आला की लाभ दिला जायचा, पण आता प्रत्येक अर्जाची एका गोपनीय पडताळणीतून छाननी केली जात आहे. ही पडताळणी ऑनलाईन आणि कागदपत्रांच्या माध्यमातून होतीये. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी जी 20 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली त्यांना तात्काळ पैसे मिळतील, पण उरलेल्या 16 जिल्ह्यांना मात्र पुढच्या आदेशाची वाट पाहावी लागणार आहे. यावरूनच कळतंय की सरकार हे बदल किती गांभीर्याने घेत आहे. म्हणजे ही एक प्रकारे मोठी शुद्धीकरण मोहीमच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि या मोहिमेचे मुख्य हत्यार आहेत ते 4 नवीन आणि अत्यंत कठोर नियम. हे नियम आहेत KYC, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक खाते. चला, या प्रत्येक नियमाच्या चाळणीतून नेमकं काय आणि कसं गाळलं जातंय हे विस्ताराने पाहूया. अगदी बरोबर. हे 4 नियम म्हणजे सरकारसाठी लाभार्थ्यांची पात्रता तपासण्याचे 4 स्तंभ आहेत. यातून त्यांची ओळख, वय, आर्थिक व्यवहार आणि कुटुंबाची पार्श्वभूमी या सगळ्याची अचूक माहिती सरकारपर्यंत पोहोचतेय. यातला पहिला आणि सगळ्यात जास्त गोंधळ निर्माण करणारा नियम आहे KYC बद्दलचा. अनेकांमध्ये असा एक विचित्र समज पसरला आहे की ज्यांनी KYC केली आहे त्यांचेच पैसे बंद होणार आहेत. हे ऐकायला खूपच विरोधाभासी वाटतं. नक्की काय आहे प्रकरण? विरोधाभास समजून घेण्यासारखा आहे. हे बघा, याचा अर्थ असा नाही की KYC करणं चुकीचं आहे. KYC केल्यामुळेच सरकारला ती माहिती मिळाली जी आधी लपवली जात होती किंवा ज्याकडे की नाही दुर्लक्ष केलं जात होतं. KYC मुळे अनेक अपात्र लाभार्थी आपोआप उघड झाले. उदाहरणार्थ म्हणजे नेमका काय काय समोर आलं यातून? अनेक गोष्टी. सगळ्यात मोठं म्हणजे अनेक सरकारी नोकरी करणाऱ्या महिला, जसं की अंगणवाडी सेविका, मदतनीस किंवा जिल्हा परिषदेतील कर्मचारी. अच्छा. ज्यांना मुळात या योजनेचा लाभ घेता येत नाही त्याही पैसे घेत होत्या. KYC मुळे त्यांचे सरकारी नोकरीचे रेकॉर्ड समोर आले. दुसरं, ज्यांच्या कुटुंबात 4चाकी वाहन आहे, मग ते पतीच्या, वडिलांच्या किंवा अगदी मुलाच्या नावावर का असेना, त्यांची माहिती RTOच्या डेटाबेसमधून थेट सरकारला मिळाली. आणि तिसरं, ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे ते सुद्धा यातून उघड झालं. पण सरकारनं स्पष्ट केलं आहे हे कागदावर ठीक आहे. प्रत्यक्षात ज्या बाईला स्वतःच्या गावातून तालुक्याला जाऊन आधार कार्डमधली चूक दुरुस्त करायला दिवसभर मजुरी सोडावी लागते, तिच्यासाठी ही प्रक्रियाच एक शिक्षा नाही का? म्हणजे अनेक खऱ्या गरजू महिला या तांत्रिक चुकांमुळे बाहेर फेकल्या जाणार नाहीत का? तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे. आणि हीच या बदलाची दुसरी अधिक गुंतागुंतीची बाजू आहे. तांत्रिकदृष्ट्या सरकारने हे स्पष्ट केलंय की ज्या महिला खरोखर गरजू आहेत, शेती किंवा घरकाम करतात, ज्यांच्या घरात कोणीही सरकारी नोकरदार किंवा पेन्शनधारक नाही, त्यांना घाबरण्याची अजिबात गरज नाही. त्यांची KYC योग्य असेल तर त्यांचे हप्ते 100% सुरू राहणार आहेत. पण तुम्ही म्हणालात तसं KYC योग्य असणं हीच एक मोठी प्रक्रिया आहे. एका चुकीमुळे, उदाहरणार्थ KYC करताना चुकून पतीऐवजी भावाचा आधार नंबर दिला गेला तरी अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे ही प्रक्रिया जरी अपात्रांना वगळण्यासाठी असली तरी तिचा फटका काही पात्र लोकांनाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. KYC मुळे तर तुमची ओळख आणि काही आर्थिक गोष्टी समोर आल्या, पण सरकार इथेच थांबलं नाही. त्यांनी तुमच्या ओळखीचा जो मूळ दस्तऐवज आहे म्हणजे आधार कार्ड, त्याच्यातही अधिक खोलवर जाऊन तपासणी सुरू केली आहे. ही दुसरी चाळणी कशी काम करते?
आधार कार्डची पडताळणी ही अधिक सूक्ष्म पातळीवर होत आहे. यात प्रामुख्याने 3 गोष्टी तपासल्या जात आहेत. पहिली आणि सर्वात गंभीर चूक म्हणजे योजनेच्या वयाच्या अटीत बसण्यासाठी आधार कार्डवरील जन्मतारखेत किंवा वयात बदल करणे. अनेकांनी 21 वर्षांपेक्षा कमी वय असूनही ते वाढवून दाखवलं किंवा 60 पेक्षा जास्त असूनही कमी दाखवलं. हे आता थेट सिस्टीममध्ये पकडले जात आहे. आणि नावाच्या चुकांचं काय? ही तर खूपच सामान्य समस्या आहे. ग्रामीण भागात अनेकदा कागदपत्रांवर नावांमध्ये किरकोळ फरक असतो. अनिताऐवजी अनिता, आडनावातला एखादा फरक. आणि हाच दुसरा मोठा अडथळा ठरतोय. तो किरकोळ फरक आता चालणार नाही. आधार कार्ड आणि बँक खात्यावरील नाव तंतोतंत जुळायला हवं. अगदी स्पेलिंगमधला एक अक्षराचा फरक सुद्धा नेम मिसमॅच म्हणून गणला जातो आणि त्यामुळे हफ्ता अडकवला जातो. ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. या लहान वाटणाऱ्या चुका आता लाभाच्या आड येऊ शकतात. म्हणजे आता फक्त नियम समजून घेऊन चालणार नाही, तर आपापल्या तहसील कार्यालयात किंवा आधार केंद्रात जाऊन या चुका सुधारून घेणं किती महत्त्वाचं आहे हे यातून अधोरेखित होतं. अगदी. आणि तिसरी समस्या आहे जुन्या आधार कार्डांची. अनेक जुन्या कार्डांवर जन्मतारखेऐवजी फक्त जन्मवर्ष लिहिलेलं असतं किंवा जन्मतारीख अस्पष्ट असते. अशा प्रकरणांमध्येही अर्ज थांबवले जात आहेत. त्यामुळे आधार कार्ड अपडेटेड आणि अचूक असणं अनिवार्य झालं आहे. बापरे, KYC, आधार कार्ड ही चाळणी खूपच बारीक आहे, पण खरी आर्थिक छाननी तर तिसऱ्या नियमात दडलेली आहे असं कळतंय. पूर्वी फक्त 4 चाकी गाडीचा नियम होता, पण आता सरकारने त्यापेक्षाही मोठं पाऊल उचललंय. ते म्हणजे पॅन कार्ड आणि आयकर विभागाला या योजनेशी जोडणं. एक मिनिट, म्हणजे आता फक्त गाडी आहे की नाही हे महत्त्वाचं नाही, तर माझ्या खात्यात किती पैसे फिरतात हे पाहिलं जाणार. हे तो खूपच मोठं पाऊल आहे. अनेकांना याची कल्पनाही नसेल. बरोबर. आणि इथेच या योजनेचं स्वरूप पूर्णपणे बदलून जातं. हा वेलफेअर डिस्ट्रीब्युशनमधला एक खूप मोठा टेक्नॉलॉजिकल लीप आहे. KYC प्रक्रियेमुळे आता प्रत्येक लाभार्थ्याचं आधार कार्ड त्यांच्या पॅन कार्डशी जोडलं गेलं आहे. ज्यांच्याकडे पॅन कार्ड नाही त्यांना ते काढावं लागतंय. आणि एकदा का आधार पॅन लिंक झालं की आयकर विभागाला त्या व्यक्तीच्या बँक खात्यातील सर्व व्यवहारांवर नजर ठेवण्याचा अधिकार मिळतो. म्हणजे बँक खात्यात किती पैसे येतात, किती जातात, कुठे खर्च होतात हे सगळं सरकारला कळणार. अगदी तसंच. आणि इथेच खरा नियम लागू होतो. जर एखाद्या महिलेच्या बँक खात्यातील वार्षिक व्यवहार म्हणजे वर्षभरात तिच्या खात्यात जमा होणारी आणि काढली जाणारी एकूण रक्कम 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल. 2.5 लाखांपेक्षा जास्त. हो, तर त्या महिलेला अपात्र ठरवलं जाईल आणि तिचा लाभ कायमचा बंद होईल. त्यामुळे आता फक्त 4 चाकी आहे की नाही हे पाहिलं जाणार नाही, तर तुमची आर्थिक पत थेट तुमच्या बँक व्यवहारांवरून तपासली जाईल. पण यात एक धोका नाही का? विचार करा एका अशा महिलेचा जिच्या भावाने परदेशातून तिच्या खात्यात काही पैसे पाठवले, समजा तिच्या मुलाच्या शिक्षणासाठी. आता ते पैसे तिचे उत्पन्न नसलेत तरी तिच्या खात्यातील वार्षिक व्यवहार 2.5 लाखांच्या वर गेला आणि तिची योजना बंद झाली. असे अनपेक्षित परिणामही होऊ शकतात की नाही? नक्कीच. ही एक अत्यंत महत्त्वाची आणि गुंतागुंतीची बाजू आहे. सध्या तरी नियम सरसकट व्यवहारांच्या एकूण रकमेवर आधारित आहे. त्यात पैशांचा स्रोत काय आहे हे पाहण्याची तरतूद नाही. त्यामुळे तुम्ही म्हणालात तसं एखाद्या मोठ्या कौटुंबिक व्यवहारामुळे किंवा मुलांच्या शिक्षणासाठी आलेल्या पैशांमुळे सुद्धा पात्र महिला अपात्र ठरू शकते. भविष्यात यात काही स्पष्टता येईल, पण सध्या तरी हा नियम असाच आहे. म्हणजे तिसरी चाळणी ही सर्वात कठोर आर्थिक चाळणी आहे. आता येऊया शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या नियमाकडे, जो आहे बँक खात्यासंदर्भातला. असं ऐकलंय की यातल्या अगदी छोट्या छोट्या चुकांमुळेही हप्ता अडकू शकतो. हो, कारण पैसे थेट खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे बँक खातं 100% तयार असणं गरजेचं आहे. यात काही गोष्टींची खात्री करणं अत्यंत आवश्यक आहे. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँक खातं आधार कार्डशी व्यवस्थित लिंक केलेलं असावं. याला NPCI मॅपिंग असं म्हणतात. हे नसेल तर सरकारी पैसे खात्यात जमाच होणार नाहीत. आणि मोबाईल नंबर किंवा मिनिमम बॅलन्स सारख्या गोष्टींचं काय? त्याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. खात्याला मोबाईल नंबर जोडलेला असणं बंधनकारक आहे, जेणेकरून पैसे जमा झाल्याचा किंवा काही अडचण आल्यास त्याचा मेसेज लाभार्थ्याला मिळू शकेल. तिसरी गोष्ट म्हणजे खात्यात किमान शिल्लक म्हणजे मिनिमम बॅलन्स असणं. अनेकदा शून्य बॅलन्समुळे किंवा दीर्घकाळ व्यवहार न झाल्यामुळे बँक खातं निष्क्रिय म्हणजे इनॅक्टिव्ह किंवा डॉर्मंट होतं. अशा निष्क्रिय खात्यात सरकार पैसे जमा करू शकत नाही.
आणि पुन्हा एकदा सांगते, बँक खात्यावरचं नाव आणि इतर तपशील आधार कार्डचे तंतोतंत जुळायला हवेत. यापैकी एकही गोष्ट चुकली तर नोव्हेंबरचा हप्ता दारात येऊन परत जाईल. इतके नियम आणि अटी ऐकून अनेक पात्र भगिनी सुद्धा थोडे घाबरले असतील. पण जे या सगळ्या परीक्षेतून पास होतील, जे या चारही कठोर चाळण्यामधून तावून सुलाखून बाहेर पडतील, त्यांच्यासाठी सरकारने एक मोठं बक्षीस ठेवलं आहे. ही एक दिलासा देणारी बातमी आहे. अगदी बरोबर. आणि ही बातमी तितकीच महत्वाची आहे जितकी अपात्रतेची. ज्या महिला या सर्व नियमांनुसार 100% पात्र ठरतील त्यांना केवळ नोव्हेंबरचा 1500 रुपयांचा हप्ताच नाही तर तब्बल 25,000 रुपयांचे विशेष अनुदानही मिळणार आहे. ही एक प्रचंड मोठी आणि सकारात्मक घडामोड आहे. 25,000 रुपये ही खूप मोठी रक्कम आहे. म्हणजे सरकार एका बाजूला कपात करतंय आणि दुसऱ्या बाजूला पात्र लोकांना मोठं प्रोत्साहन देत आहे. तुम्ही अगदी अचूक शब्द वापरला, प्रोत्साहन. हे 25,000 रुपये म्हणजे एक प्रकारे प्रामाणिकपणाचं बक्षीस आहे. सरकारचा संदेश स्पष्ट आहे. जे नियमांचं पालन करतील आणि जे खरोखर गरजू आहेत त्यांना आम्ही केवळ मासिक हप्ताच नाही तर एक मोठी आर्थिक मदत देऊन सक्षम करू. इतकंच नाही तर ज्यांचे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर सारखे जुने हप्ते काही कारणास्तव थकले होते ते थकीत हप्तेही लवकरच त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. म्हणजे पात्र लाभार्थ्यांना दुप्पट फायदा मिळणार आहे. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते की लाडकी बहीण योजना आता एका व्यापक सामाजिक योजनेतून एका अत्यंत निवडक, अचूक आणि डेटा आधारित आर्थिक सहाय्य कार्यक्रमात बदलत आहे. हे ऐकून मला असं वाटतंय की सरकारची भूमिका आता लाभार्थी निर्माण करण्याऐवजी खऱ्या अर्थाने गुंतवणूक करण्यासारखी झाली आहे. ते फक्त योग्य आणि पात्र लोकांवरच गुंतवणूक करू इच्छितात. उत्तम निरीक्षण आहे. ही योजना आता लोकसंख्येवर नाही तर डेटामुळे मिळालेल्या अचूक माहितीवर अवलंबून आहे. नियम खूपच कडक झाले आहेत आणि भविष्यात लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक कागदपत्र आणि प्रत्येक व्यवहार अचूक असणं हीच सर्वात मोठी गरज ठरणार आहे. पण या सगळ्या प्रक्रियेत एक शब्द पुन्हा पुन्हा समोर आला, गोपनीय पडताळणी. यातूनच आपला शेवटचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. हो, या माहितीमध्ये असा उल्लेख आहे की सरकारने ही सर्व प्रक्रिया गोपनीय पडताळणीद्वारे केली. यावरून विचार करण्यासारखा एक प्रश्न निर्माण होतो. एखाद्या सरकारी योजनेची पारदर्शकता म्हणजे लोकांना नियम आणि प्रक्रिया स्पष्टपणे समजावून सांगणे आणि दुसरीकडे लाभार्थ्यांच्या खासगी माहितीची गोपनीयता, यात योग्य संतुलन कसे साधले जाऊ शकते. आणि अशा गोपनीय पडताळणीचा खऱ्या गरजू व्यक्तींवर नकळतपणे काय परिणाम होऊ शकतो, ज्यांना या गुंतागुंतीच्या प्रक्रियेची पुरेशी माहितीच नाही, याचा विचार करायला हवा.